पुण्याकडे जाताना मोठी वाहतूक कोंडी आज झाली। मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या दिवशी प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला। खासदार सुप्रिया सुळे या कोंडीत अडकल्या। वाहतूक कोंडीचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला। त्यात थोडं दमानं घ्यावं असं असंवेदनशील वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केलं। या सगळ्यांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांची माफी मागितली। आता ही ट्रैफिक है, एक्सप्रेस असून पर क्या फायदा है मग? अब इतना रोड टैक्स दे रहे हैं, इतना कुछ हो रहा है, घर में गाड़ी में पानी नहीं है, खाना ठीक से नहीं है। पानी वगैरह कुछ मिलता है क्या? नहीं, पानी वगैरह कुछ नहीं मिल रहा। गर्मी लग रही है बहुत आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय। तुम्ही बघता इकडे सगळे अडकले। ही जी काय वाहतुकीची कोंडी आहे ती कमी करण्यासाठी हा पर्याय मार्ग या ठिकाणी केलेला आहे। थोडं जरा दमाने घ्यावं। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंनी सल्ला दिला, थोडं दमानं घ्यावं। दमानं कोणी घ्यावं तर जे प्रवासी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतूक कोंडीत अडकले होते। ज्या प्रवाशांनी प्रचंड उन्हात तब्बल 9 तास काढले त्यांनी दमानं घ्यावं अशी खासदारांची अपेक्षा आहे। वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा, आजूबाजूला ना पाणी होतं, ना खाण्याचं साहित्य, ना स्वच्छतागृह। प्रचंड उष्णतेमुळे अनेक वाहनं बंद पडली होती। छोटी मुलं आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले। तरीही खासदार सुनील तटकरे म्हणतायत थोडं दमानं घ्यावं। अर्थात त्यांचंही बरोबर आहे, कारण तटकरे साहेबांना काही उन्हाचे चटके बसले नव्हते। त्यामुळे फुकटचा सल्ला द्यायला तटकरे साहेब मोकळे होते। आता ही वाहतुकीची कोंडी गेले काही वर्ष आता सुरू आहे आणि म्हणूनच ती वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून हा मिसिंग लिंकचा महत्वाकांक्षी प्रकल्प, देशातील सर्वाधिक उंचीचा प्रकल्प, उंचीचा पूल असलेला प्रकल्प, देशातील सर्वात रुंद असलेला बोगदा हे वैशिष्ट्य आहे। ही जी काय वाहतुकीची कोंडी आहे ती कमी करण्यासाठीच हा पर्याय मार्ग या ठिकाणी केलेला आहे। थोडं जरा दमाने घ्यावं। आज संध्याकाळपर्यंत सगळं ट्रॅफिक खुली झालेली आहे। खासदार सुनील तटकरेंचा दमानं घेण्याचा सल्ला वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना पचनी पडला नाही। कारण पहाटेच घरातून निघूनही प्रचंड उन्हात अडकण्याची वेळ त्यांच्यावर आली होती। खाली तापलेला रस्ता, तापलेली कार आणि प्रचंड ऊन यामुळे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला। आज सुद्धा तीच परिस्थिती आहे। तिकडे मिसिंग लेनचं जे काही ओपनिंग किंवा VIP मुव्हमेंट्स असतील, पण कल्पनाच नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी नाहीये। लहान मुलं आहेत गाडी। तुम्ही आले तर लहान मुलं आहेत, मग पाण्याचं वगैरे कसं काय? आता गाडीमध्ये जे आम्ही सोबत घेऊन आलो होतो तेवढा पुरवठा आहे, पण आता हे किती वेळ थांबवणार आहेत काय आहे कुठलीच माहिती पूर्वकल्पना नसल्यामुळे तशी तयारी करून तर आम्ही आलेलोच नाही। सुबह ट्रैफिक देख करके आए थे कि हमें लगा था कि सब कुछ क्लियर हो जाएगा और ये भी नहीं मालूम था कि मिसिंग लिंक आज नहीं खुल रहा है। तो हम लोग खुश थे कि शायद अब ये प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा, लेकिन आज उससे बड़े प्रॉब्लम हो गए। अब ना हम आगे जा पा रहे हैं ना हम पीछे जा पा रहे हैं और अब पता नहीं अब कितने देर तक यहाँ पर हम लोग खड़े ही रहेंगे और हमें आगे फ्लाइट भी पकड़नी थी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळेंनाही बसला। मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाताना सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीत अडकल्या। सुप्रिया सुळेंनी इतर प्रवाशांसोबत संवाद साधत त्यांचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना ऐकवला। नमस्कार, गेले 2 तास आम्ही सगळे खूप ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालो आहे ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय। तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र अडकले। दिवस स्पेशल, जय महाराष्ट्र। कितना टाइम, किती वेळ अडकलाय? 7 वाजेपर्यंत निघालो तुम्ही? तुम्ही पण 7ला निघाला अंधेरीवरनं। मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात। आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि हजारो प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले होते।
कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना किती त्रास सहन करावा लागला याच्या बातम्या माध्यमांनी दाखवल्या. सोशल मीडियात अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. या सर्वांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण, सलग सुट्ट्यांमुळे गावाला जाण्यासाठी निघालेले प्रवासी यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. प्रवाशांना भयानक अनुभव घ्यावा लागला. मात्र आता मिसिंग लिंक प्रकल्पामुळे ही शेवटची वाहतूक कोंडी ठरावी आणि पुढील सर्व प्रवास सुखकर व्हावेत अशी अपेक्षा नक्कीच करता येईल. एक्सप्रेस वेवरून गणेश दुडम आणि संतोष दळवीसह संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.